मी स्मिता संदीप रक्षित. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी आपणासमोर माझे काही विचार मांडणार आहे. मनुस्मृतीने ज्या शूद्रांना गुलाम बनविले आहे त्याचप्रमाणे स्त्रियांनाही अबला केलेला आहे. म्हणजे स्त्रियांचं विवाहापूर्वी पिताने रक्षण करावे, त्यानंतर पतीने रक्षण करावे, पतीच्या नंतरही तिच्या मुलाने रक्षण करावे. पण मी म्हणते का स्त्रियांना स्वतःचं काहीही हे नाही आहे का? म्हणून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शाळा काढली आणि मग आपल्याला शिकवायसाठी शाळा काढली. त्यानंतर असं म्हणतात की जर स्त्रियांनी पुस्तकं वाचली तर त्यांच्या अक्षरांच्या अळ्या होणार अशी समज होती, आणि जर त्या शिकल्या तर त्यांचा नवरा मरेल अशी समज होती. म्हणून ज्योतिबा फुले म्हणतात की सावित्री, तू पहिले शिक मग बघ खरंच असं घडतं का. मग सावित्रीबाई शिकल्या, स्वतः शिकल्या, आणि मग त्यांनी आपल्याला समानतेचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी शिकल्या. आणि मग आपण त्यांना काय दिले, काय परतफेड केली? अहो, जिने आपल्यासाठी शाळा काढून ठेवली आणि आपण त्याच मातेला मानत नाही आणि सरस्वतीची देवी तिची पूजा करतो, विद्याची देवी म्हणून. तर म्हणून तुम्ही झोपेतून जागे व्हा आणि दुसऱ्यांना पण जागृत करा. सरते शेवटी एवढेच म्हणते, सबर रखो हर चीज़ें में, सबर रखो हर चीज़ें आसान होने से पहले मुश्किल होती है. थैंक यू.